ज्यावेळी इराणनं अणुबॉम्ब बनवायला सुरुवात केली किंवा हमास आणि हिजबुल्ला यासारख्या संघटनांना पाठिंबा द्यायला आणि इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ले घडवायला सुरुवात केली, त्यावेळी अमेरिकेनं आणि जागतिक संघटनांनी इराणवर निर्बंध लादले. आता हे निर्बंध लादले गेल्यानंतर इराणमध्ये जे मोठ्या प्रमाणावर तेलाचे साठे आहेत, ते तेलाचे साठे असून सुद्धा इराणला तेल विक्रीवर बंदी घातली गेली किंवा त्यांच्यावर ते सँक्शन्स आले आणि त्यामुळे इराणची जी अर्थव्यवस्था आहे ती क्रिपल व्हायला किंवा ती ढासळायला सुरुवात झाली. आता एकीकडे अर्थव्यवस्था ढासळते, कोणी तेल विकत घेत नाही, अशा परिस्थितीत चीन सारखे देश किंवा पाकिस्तान सारखे देश ब्लॅक मधून इराणकडून तेल खरेदी करत होते आणि हे तेल खरेदी करून जो पैसा येत होता तो पैसा इराणचं सरकार इराणी नागरिकांवर खर्च करत नव्हतं किंवा इराणची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे खर्च करत नव्हतं, तर ते खर्च करत होतं ते म्हणजे हमास आणि हिजबुल्ला यासारख्या संघटनांना मिसाईल आणि शस्त्रास्त्र देण्यासाठी. म्हणजे इराणची अर्थव्यवस्था सांभाळणं किंवा ती सुधारणं ही काही आयातुल्लांची प्रायोरिटी नव्हती. त्यांची प्रायोरिटी होती ती म्हणजे इस्रायल विरुद्धचं युद्ध लढणं.